लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट आली आहे। एकीकडे महायुतीने बहिणींच्या संसाराला हातभार लावला आणि दुसरीकडे बहिणींची विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्तेत बसून रिटर्न गिफ्ट दिलं। निवडणुकीआधी फॉर्म भरलेल्या सरसकट सर्व महिला या योजनेचा लाभ दिला गेला, पण आताच लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करण्याची तयारी सरकारने केली आहे। या छाननीतून किमान 60 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होऊ शकतात असा अंदाज आहे। आता प्रश्न असा आहे की ज्या बहिणींनी प्रचंड मताने महायुतीला सत्तेत आणलं, त्याच लाडक्या बहिणी महायुतीला आता नक्की का नकोशा झाल्या? तर आता पाहूयात लाडकी बहीण योजनेमधील नक्की कोणत्या अर्जांची पुन्हा पडताळणी होणार। पहिलं म्हणजे ज्या महिलेचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे तरी या योजनेचा फायदा घेत आहेत अशा अर्जांची छाननी करण्यात येणार आहे। दुसरं, ज्या महिला या योजनेचा लाभ घेतात पण त्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे अशा अर्जांची पडताळणी होणार आहे। 3, एकाच महिलेचे 2 अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची देखील पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे। 4, लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांचीही पडताळणी होणार आहे। 5, आधार कार्डवर आणि इतर कागदपत्रांमधील नावामध्ये तफावत असलेल्या अर्जांची शासना